पाठवायचं। राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची ही तपासणी सुरू आहे। पोलिसांचं आणि तपासणी पथक इथे दाखल झालेलं आहे आणि राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची इथे तपासणी सुरू आहे। निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची ही तपासणी सुरू आहे। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सध्या ही कारवाई ठिकठिकाणी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची ही तपासणी करण्यात येते आहे। राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून आता घेतली जाते। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी आता निवडणूक आयोगाकडून खबरदारी घेतली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर आहे आणि त्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत तपासणी करण्यात येते। वायनाडमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी सुरू आहे। वायनाडमधून राहुल गांधी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या हेलिकॉप्टरची ही अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येते। आपण सध्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीवर। राहुल गांधी यांचं हे हेलिकॉप्टर आहे ते वायनाडमध्ये आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, सध्या वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची ही तपासणी सुरू आहे, काय नेमकं घडलंय? मोहिनी, आपल्याला माहिती की राहुल गांधी आज सकाळपासूनच वायनाडमध्ये प्रचार रॅली करत असतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळत होतं। केरळमध्ये खरं तर दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे आणि त्यासाठी राहुल गांधी वायनाडमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं आणि त्याच ठिकाणी काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाचे जे काही अधिकारी आहेत ते अधिकारी पोहोचले आणि त्यांच्याकडनं खरं तर या सगळ्या हेलिकॉप्टरची पाहणी केली गेल्याचं दृश्य जे आहे ते खरं तर समोर आल्याचं बघायला मिळते। निलगिरी म्हणून हा परिसर आहे तामिळनाडूमधील आणि त्या ठिकाणं हे सगळे अधिकारी जे आहेत ते अचानक आल्यामुळे काहीतरी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती काही वेळ खरं तर निर्माण झाल्याचं देखील चित्र बघायला मिळालं होतं। नेमका कशा अनुषंगानं हा सगळी तपासणी त्यांच्याकडनं केली गेली ही माहिती जरी सध्या पूर्ण समोर आलेली नसली तरी जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार अधिकाऱ्यांकडनं ही अचानकपणे जी आहे ती सगळी झाडाझडती हेलिकॉप्टरची घेतलं गेल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे काही वेळ जे वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी नक्कीच